नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1075वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहली रचना है ती अशी: हम वास्तव में क्या कर सकते हैं और क्या नहीं कर सकते, ये सिर्फ हमें ही पता हो सकता है. ये खुद की क्षमता और खुद का आत्मविश्वास इन दोनों पर निर्भर होता है. दुसरी जी रचना आहे ती पुन्हा ब्रह्मसूत्रांच्या या 57व्या भागात. आता पुढचं 31वं आणि एकूणातलं 357वं सूत्र बघूया. ब्रह्मापेक्षा काहीतरी आणखी मोठं आणि थोर असणार. कारण उपनिषदांमध्ये जोडणं, फरक किती मोठं आहे, विस्तार किती आहे, या सगळ्याचं वर्णन आहे. आत्मा शरीरात असतो म्हणजे त्याचा विस्तार कमी आहे. मग आत्मा ब्रह्माला जाऊन मिळतो असंही म्हटलेलं आहे, म्हणजे ते दोन आहेत. याचं उत्तर याच्या पुढे आहे. आता पुढचं 32वं आणि एकूणातलं 358वं सूत्र बघू. इथे आत्मा वर्णन करण्यासाठी हे केलेलं आहे. तो सीमित आहे असं काही नाही. जरी सीमा असली तरी ती ब्रह्माच्या आतच आहे आणि वास्तविक ब्रह्माच तर फक्त आहे. आता पुढचं 33वं आणि एकूणातलं 359वं सूत्र बघूया. ब्रह्म खूपच मोठं आहे हे सांगण्यासाठी ते कशापेक्षा तरी मोठं आहे हे सांगावं लागतं. मग त्याला खूप हातपाय आहेत वगैरे सांगितलं जातं. ते काही शब्दशः तसं नाही. आता पुढचं 34वं आणि एकूणातलं 360वं सूत्र बघू. समजावण्यासाठी स्थान आणि प्रकाश वगैरेची उदाहरणं दिलेली आहेत, ती पण शब्दशः नाहीत. आता पुढचं 35वं आणि एकूणातलं 361वं सूत्र बघू. त्याने स्वतःला ओळखलं आणि तोच तर ब्रह्म आहे हे पण त्याने ओळखलं. आता पुढचं 36वं आणि एकूणातलं 362वं सूत्र बघू. बाकी काहीही नाही हे सिद्ध केलं की ब्रह्माखेरीज आणखी काहीही नाही हे आपोआप सिद्ध होतं. आता पुढचं 37वं आणि एकूणातलं 363वं सूत्र बघू. आत्मा हा सगळीकडेच असतो, तो नाही असं कुठेच नाही. आता पुढचं 38वं आणि एकूणातलं 364वं सूत्र बघू. काहीतरी केलं की त्याचा काहीतरी परिणाम होतो, हे तर तर्काला धरूनच आहे. कर्म कशी असतात तर पाहिजे ती, नको ती आणि थोडी अशी आणि थोडी तशी. पण सगळ्या कर्मांचं मूळ कारण ब्रह्मच असणार, कारण त्याच्या आतच सगळं असतं आणि तोच सगळे काही कर्म करून घेतो. त्यांची फळं पण मिळतात, पण काही वेळा लगेच मिळतात आणि काही वेळा नंतर मिळतात. पण ब्रह्मच सर्व करणारा असतो. पुढचं 39वं आणि एकूणातलं 365वं सूत्र बघू. उपनिषदांमध्येच सांगितलं आहे की ब्रह्मच सगळं करणारा आहे. तोच अन्न पण देतो आणि तोच समृद्धी पण देतो. आता पुढचं 40वं आणि एकूणातलं 366वं सूत्र बघू. म्हणून जैमिनी म्हणतात की चांगली कर्म केली तर चांगले परिणाम होतात. सत्कर्म, यज्ञ आणि इच्छा यांच्यामुळे तसे परिणाम होतात. एकाच कारणामुळे अनेक लोकांमध्ये अनेक वेगवेगळे परिणाम दिसतात. आता पुढचं 41वं आणि एकूणातलं 367वं सूत्र बघूया. बादरायण म्हणतात की कर्माचं कारणही ब्रह्मच आहे आणि त्याचा परिणाम देखील ब्रह्मामुळेच होतो. जशी ज्याची लायकी तसा प्राणी तो बनवतो. परिणाम होतात ते ब्रह्माची इच्छा आणि त्यांनी केलेले प्रयत्न या दोन्हीवर अवलंबून आहेत.